रुक्मिणी आत कोण आहे ग? रुपाली आहे का काय? नाही म्हणजे लई भारी वास येतोय. रुपालीच असेल की, पण काय केलं एवढं तिनं? रुपाली तू कुठे होती? कपडे धुत होते माग. मग आत कोण आहे? चला चला चला, गरम गरम नाश्ता तयार आहे. एक नंबर. रुपाली तू नाही बनवलं नाश्त्याचं? अहो आई, कपडे जास्त होते ना म्हणून आधी कपडे धुवून घेतले. आई अगं तिनं काय काय करावं अजून? आता काय हिच्या आजचा खायचा का? मग त्याला काय होते? वाट सगळ्यांना वाट. चल रुक्मिणी बाया मला दम निघून, मी थोडं खाऊ का? कपास. सर हे घ्या तुम्हाला. भाऊजी हे घ्या. आई हे घ्या. मावशी घ्या. अहो आत्याला नेऊन द्यावं लागेल ना नाश्ता. अगं देतीस कशाला? आत्याला घेऊन ये ना बाहेर, इथंच करेल ती नाश्ता. चालतंय की, आलेच. रुक्मिणी अगो काल तू एवढं भारी उपीट केलं होतं, आज नाही काय केलं? आता मी काय रोज रोज बनवत बसोय? केलं की एवढी वर्ष, आता सुनांनी करायचं. अगं काकी सुनेनीच केले तुझ्या. खाऊन बघ, येडी होशील. एक नंबर झालंय. या त्या हे बघ, खतरनाक शेजवान फ्राईड राईस केलाय. त्यात टाकलाय चिंग्स शेजवान फ्राईड राईस मसाला. आत्या हे घ्या. चला जरा का नाश्ता. एक नंबर नाश्ता झालाय. आप्पीनी केलाय ना? आता कसं झालंय? मस्त. रुक्मिणी काय करायचं नाश्त्याचं? अर्जुन, अरे त्याच्यासोबत ही चिंग शेजवान चटणी पण खा की. होय, बघू दे बरं. ठीक आहे. अयो डायरेक्ट रॉकेटच लागतोय की. असा झणका पाहिजे. आणि ही चटणी आपण कशासोबतही खाऊ शकतो. वडापाव, थालीपीठ, पराठा, भात, भजी, सँडविच, नूडल्स, अगदी कशासोबतही. आणि या चटणीने त्याला चव येते बर का. आपल्याकडे डेंजर आहे म्हणजे चटणी. जाईल तिथं विषय करणारी. बया मी खाते आता, हे काय आहे ते. नाही माझी साखर वाढेल ना. मी पण घेतो. कुठं परत बाहेर खात बसू उघड्यावरच. पण काय हाय काय हे? हा परतलेला भात बीत आहे का काय? मावशी, परत आलेला भात म्हणा. साधा भात टाकला आणि खतरनाक भात परत आलाय. हो मग. अहो आपल्या साध्या भातात थोडे कापलेल्या भाज्या आणि चिंग शेजवान फ्राईड राईस मसाला टाकला आणि भात परतला ना, आणि मग झाला की गरम गरम चिंग शेजवान फ्राईड राईस तयार. आणि यात वरण मीठ टाकायची किंवा दुसरे काही सॉस टाकायची गरज नाही बघा. यागो घ्या, आता काय करायचं? खाऊन घ्या. आपण ना मस्त झालंय या ठिकाणी. रुक्मिणी तू काय बी म्हण, त्या पोरीच्या हाताला लय चव आहे बाया. असं करत करत सगळं पूर्वीसारखं होईल परत. आपण नाही होऊ द्यायचं. तिला गड्यागतच वागवायचं. तिला गड्याचीच किंमत द्यायची बघ. हा पाणी घे सर. बरं चला, मी आवरते. हा चला, मला पण जायचंय. चला सरकार, येतो. अहो भाऊजी, डबा नाही घेतला? वहिनी आता खाल्लंय भरपूर आणि आज जरा दौरा आहे. बर. येतो. आता बसली इथं नाटक करीत. मग काय
बसली रडत इथं. असंच बोलवलं आपल्या अर्जाला हिनं. अरे पण अर्ज काय दूध खुळा आहे का? त्याला अक्कल नव्हती का? त्याने कशाला ऐकायचं हिच? बरं त्या विषयी सोडून चल आपलं. सर मी मुद्दाम नाही केलो. अपर्णा काळजी करू नकोस. अर्जुनला बरं वाटेल. बाबा एवढी दुष्ट आहे का हो मी? एकदा ताप बघू का? अबे 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 बाळा काय झालं? अबे हाय हाय येते. तू पड पड. उठलास तू? कमी आता. हे बघ तुला सूप आणले. नको ना अबे मला आता. अरे तुला नकोय पण शेंशाला भूक लागली ना, शेंशाला पाहिजे सूप. बस की आता. अर्जुन हे पिऊन घ्यायचं एवढं. झोप जरा. ह्या असं बसल्या बसल्या कोणी सलाईन घेत असते वे? हा झोप. बाबा मी औषधी घेऊन येते. आलीच. हो कदम, तुम्ही पण झोपला नाही ना रात्रभर? एक काम करा ना, ताप यायचं नाटक करा. इथं अजून एक कोट आहे, मस्तपैकी आराम होईल तुमचा. हे बसतो का जरा? हा इथं बी तुझं जुगाड चालूच आहे. आजारी पडलं तरी तू आराम कर बघू. कशाला काळजी करता एवढी पण? बाप हो आधी, मग कळल कशाला काळजी करताय. चेष्टा करायची एक संधी सोडू नका तुम्ही, है ना? पोरग दवाखान्यात आहे, आजारी आहे, ऍडमिट, एवढं सलाईन लावली, हा? आणि बापो म्हणा बापो. वेळ काळ काय आहे का नाही? अरे चेष्टा नाही, आजारी आहेस ना, आता म्हणलंस ना, आराम कर, त्याशिवाय बरं नाही होणार. मी आलो जरा. इथं असलं की तुझी बडबड चालू. अप्पे अगं तू नापास नाही, तू तर खरी पास झालेली आहेस. अगं तुझ्यामुळं आणि फक्त तुझ्यामुळेच अर्जुन बरा झालाय. दादा, वहिनी,
अहो मी झोपलेलो पण ही नव्हती झोपली. अहो झोपायचं सोडा, साधं बसली पण नाही. काल रात्री तर ते जेवली पण नाही आणि आज सकाळपासून काही खाल्लंय की नाही काही माहित पण नाही मला. अगं तिच्यामुळे तर आजारी पडलाय ना त्यो. मावशी बास, आजपासून त्यांच्या नात्यावर कुणी बी शंका घेणार नाही. ही पोरगी उभ्या गावासाठी झटते, लोकांच्या आडी अडचणीला धावून जाते आणि आपल्या घरच्यांचीच काळजी करणार नाही, असं कसं होईल? आवडलं वाटतं ना. चला वहिनी घ्या वाढायला, भूक लागली जाम आता. आता अर्जुन तू मी दादा माझी तब्येत डाऊन आहे, आवाज खोल गेलाय, तुला कळत नाही का? असू दे, आजारी असू दे, घसा बसू दे, पण तू नाव घ्यायचं या ठिकाणी. आता नाव घ्यावं लागेल बरं का. होय बर. ती आली घरात उजळल्या ज्योती, ती आली घरात उजळल्या ज्योती, अपर्णा आहे चंद्र, अमावस्येच्या राती. अर्जा जमते गेले का तुला? बाबा तुम्ही मला विचारलं होतं ना, 2 पैकी 1 निवड, अर्जुन की अभ्यास. अर्जुन. काय हो आप्पीचे बाबा, त्याच्यात काय आहे हो? यातोय हा? कळेल की जरा जरा दम धरा वाईट. रुपाली आप्पी कुठे आहे ग? अहो मावशी ती चहा बनवून बाहेर गेली आत्ताच. झालं म्हणजे गेली लगी गावभर. वहिनी सरकारान सुजा लवकर गेले का? हो विना काका, काहीतरी काम होतं, गेलेत दोघं. ए जोडी कुठे गेलता सकाळ सकाळी फिरायला? अहो पडून पडून कंटाळा आला घरात, म्हणलं जरा बाहेर जाऊन फिरून येऊ. हिला नुसतं बाहेर हिंडायला निमित्तच लागत असते नाहीतरी. मावशी चहा गरम आहे ना, तिच्या आजचाच येतो त्या. अर्जा थांबा, तुला ना पिला मला काहीतरी द्यायचंय. काय हो बाबा, काय हे? काय कदम काय आणलंय? अंगाशी ही शपथ, कसला भारी फोटो आहे हा. खरंच कदम लय भारी हो. कधी काढलाय हा फोटो? अरे तुम्ही पतंग उडवत होता ना पहिल्यांदा, तेव्हाच आहे. बरं अपर्णा, उद्या रिझल्ट आहे माहिती आहे ना? सर अहो तेच तर टेन्शन आलंय मला. अपर्णा तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस ग, तू प्रिलियम पास होणारच. तू फक्त मेन्स साठी कंबर कसून तयारी कर. म्हणजे बघ, प्रिलियम जर कळसुबाईचं शिखर असेल ना, तर मेन्स एव्हरेस्ट एव्हरेस्ट. एवढं फक्त लक्षात ठेव. हो सर, मी करेल अभ्यास. मग झालं तर अजून काय पाहिजे या ठिकाणी? तेच म्हणतो दादा, मी उगाच टेन्शन घेते. मला तर माहित बी नसायचं रिझल्ट कधी लागलाय. अर्जुन आपली गोष्ट वेगळी आहे बाबा. चल आपण फोटो फ्रेम लावूया तुझ्या खोलीत. हा चला. बर आई, मी आणि रुपाली दवाखान्यात जाऊन येतो. रुपाली तू आवर, जाऊया आपण. हो मी आवडते. पण आवरतो. अगं भानावर ये, असं येण्यासारखं करू नको ना. शांत हो जरा, शांत हो. अरे मग काय करू मी? आई हे सगळं थोतांडे, हे असं भावले घेऊन त्याला टाचण्या टोचून काही होणार नाही. आपल्याला ना काहीतरी मोठा डाव करायला लागणार आहे. कधी करणार मोठा डाव? उद्या तिचा निकाल लागणार आणि ती कलेक्टर होणार. एवढ्या लवकर नाही होणार ती कलेक्टर. अगं अजून एक लेखी परीक्षा असती, मग मुलाखत.
एवढं सोपं नाही ते. लोकांचं आयुष्य जात आहे त्याच्यात. मी तर म्हणते तिचा उद्याचा निकाल बी चांगला लागलाच नाही पाहिजे. ज्या माझा ती फिरती ना तो माझच उतरला पाहिजे तिचा. उद्या तर तिचा रिझल्ट आहे ना चांगलाच लागणार. अरे बंटे काय बोलतो तू हे? अरे असं झालं तर ती मोठ्या गावात मोठ्या नखऱ्यात फिरल की. आई, अगं पण त्या रिझल्टचा आनंद त्यांना घेऊ द्यायचा का नाही ते आपल्या हातात आहे. ते कसं? सांगतो की तुझा बंटी कधी कामाला यायचा. ऐक, तो माझं पबड. ए बाळा एकदा हस ना. ए नको आई, हस की. नको आई. अरे हस की म्हणू द्या. एक मिनिट, दुसरा हात दाखव. आता काय ह्यात नाही म्हणजे यातच असणार ना. दुसरा हात दाखव. अर्जुन, ही चिटिंग आहे. तुझ्या दोन्ही हातात नाणं नव्हतं. हे चुकीचं आहे ना. अप्पे, मी चिटिंग केली कारण मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. काय? अगं जी गोष्ट आपल्या हातातच नाही ना अप्पे, त्याचा विचार करून काहीच होत नाही ग. झोप चल. आणि उद्या रिझल्ट काय बी लागू दे ना, मी आहे ना तुझ्यासोबत. आपल्या घरातली सगळे आहेत. उद्या जर नाही झालं तर परत परीक्षा दे. तुझं आता माझ्याशी लग्न झालंय, त्यामुळे तुझ्याकडे फक्त एकच चान्स नाही, लय चान्स आहेत. जोपर्यंत तू कलेक्टर होत नाही ना तोपर्यंत परीक्षा देत राहील. खरंच? खरंच? अगं बिंदास पाहिजे तेवढे पेपर दे. नाही, पण मला आत्ताच व्हायचंय ना. ते तर होणारच आहे, तू माहितीये मला. झोपायचं आता? मला नाही लागणार झोप. नाही, काम कर. टेन्शन आलं ना, हात दे. दे 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 दे. आता मी काय करतो, तुझं सगळं टेन्शन माझ्यामध्ये घेतो. तुझं सगळं टेन्शन माझ्यामध्ये येतंय. कसलं टेन्शन घेतलंय तू? ताई ये बाहेर. आपे तू परीक्षा पास झालीस. काय? मग काय तर. आपी दीदी मी पेचे कपडे शिवायला टाकू का? चकुले. अप्पे, आपे तू करून दाखवलंस. दिदे तुला हॅशटॅग रिस्पेक्ट. नमस्कार करते. आधी सरकारांच्या पाया पड. नमस्कार करते सरकार. आणखी मोठे व्हा. अभिनंदन. हो आई नमस्कार करते. बाबा अपर्णा, कळसुबाई सर झालं. आता एव्हरेस्ट बाकी आहे. हो सर. ती पण होणार दादा. आई नमस्कार. अगं पाया कुठं पडतेस? अभिनंदन. आणि मी मगाशी बोलली त्याचा राग नको मानू. नाही होत आई. तुम्ही करा की आपीचं अभिनंदन. ते जरा कामाची गडबड आहे आता. नाही, आमची सून हुशार आहे याचा अभिमान आहे बरं का आम्हाला. फक्त ती हुशारी घरातल्यांना खड्ड्यात टाकू नये म्हणजे झालं. सुजय, निदान आजच्या दिवस तरी नादा सोड ना, कुठे लक्ष देतो. ए चला पेढे घेऊ आपण. पेढे आणलेत मस्त पैकी. सकाळपासून आप्पीने काहीच खाल्लं नाही बापू बरं का. रिझल्ट म्हटलं की तिला दुसरं काही सुचतच नाही बघ. सगळं विसरून जाते ती. चला चला चला, पहिला पेढा कुणाला भरवायचा आता? अरे अर्जा, कोण बरोबर म्हणजे काय? तूच बरोवायचा. बरोबर. भाऊजी, अपर्णालाच भरवा पहिल्यांदा पेढा. बापू ठीक आहे, तुम्ही भरवा. हा मान तुमचा आहे. आज आपली परीक्षा पास जरी झाली असली ना तरी फक्त तुमच्या पाठबळावर.
त्यामुळे हा मान तुमचा आहे, घ्या. नमस्कार करते. आप्पे. वा 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 वा. अगं घे की. स्मिता कदम, आत्या हे तुमच्या नोट्स आहेत होय? आणि पुस्तक? अप्पे, तू परीक्षा पास झालीस ना, आता माझी सगळी पुस्तकं तुझी. आई शपथ. कॉंग्रॅच्युलेशन अप्पे. थँक्यू, खरंच थँक्यू. अहो या पुस्तकांचा मला अभ्यासाला लई फायदा होईल बघा. लई मोठी हो, अगदी एव्हरेस्ट एवढी. आत्या, हे तुमचं अक्षर आहे? अहो कसलं सुंदर अक्षर आहे तुमचं. दादाला लय आवडायचं. नाव लिहून घ्यायचा तो. दादा म्हणजे? अप्पे, तुझं वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. अहो मग तुम्ही परत लिहायला घ्या. अप्पे, जोमानं अभ्यास कर, थांबू नकोस. मी थांबले, पण तू थांबू नकोस. त्या अहो तुमच्यासारखी अशी बळ देणारी माणसं माझ्या पाठीशी उभी आहेत. मी कशाला थांबते तेव्हा. काय राव चिंचुके, घरी रिझल्ट लागलाय आप्पीचा, सगळी खुश आहेत आणि मी काय करतोय, गावभर शोधतोय, हिंडतोय, फिरतोय नुसता बोंबलत त्या म्हातारीला शोधायला. ती म्हातारी ना डोक्याला ताप आहे नुसता. साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, चहा प्या. अहो साहेब, आपल्या डोक्याचा ताप गेला ना राव. असं नसतं चिंचुके, घरचा मेंबर आहे, सरकार चिडलेत रे. काय सांगू तुला आता. आपण साहेब आता कुठं शोधायचं सांगा बरं. मला बी 30 टोटल लागा ना. आता साहेब आपण 2-3 तास झालं शोधतोयच का नाही आता. तिने मुद्दाम केलं नसेल ना रे चिंचुके. अहो काय माहित साहेब, अहो सगळ्याच कामाचा खोळंबा करून ठेवलाय राव. अहो मला जायचं होतं हप्ता गोळा करायला. तुम्हाला माहिती ना, वाळू परत किरकिर करतात ती. काहीतरी जुगाड केला पाहिजे चिंचुके. कुठं असेल ही म्हातारी. सफारीलाच फोन करून विचारा ना, विषय संपवा एकदाचा. नाही रे, तो नाही सांगणार, पण आपण घरात विचारू शकतो की. हा, कलेक्टर मॅडम. कलेक्टर मॅडम, हॅलो. हा बोल अर्जुन. ह्या टायमाला मावशी घरात असती तर काय करत असती, म्हणजे या टायमाला काय करते ती. यायला त्यांना लई भूक लागती आणि खायला काही दिलं नाही ना की लई चिडचिड करतात त्या. अरे त्यांना भूकच आवरत नाही. ओके, मस्त बातमी दिली आप्पे तू. चालेल चालेल चालेल. तू एक काम कर, सगळ्यांसाठी फिरणी बनव मस्त पैकी. मी म्हातारीला घेऊन आलोच. फिरणी? अगं बनवतो आप्पे, आपलं सेलिब्रेशन कुठं झालंय अजून. अर्जुन आता राहू दे की. नाही 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 नाही, असं कसं. सेलिब्रेशन होणार म्हणजे होणार. तू बनव फिरणी, मी आलोच. चिंचुके, एक कडक न्यूज गावली हाताला. आता घरी फोन करून विचारलं तर मला कळलंय ह्या टायमिंगला म्हातारीला लागतं खदाडायला. त्यामुळे तू एक काम कर, इथून वडूत शिवतर आजूबाजूची सगळी हॉटेल, ढाबे, स्वीटची दुकानं सगळी पालती घाल. ती म्हातारी कुठं ना कुठं तरी गावणार म्हणजे गावणार. ओके साहेब, काम फत्तेच करतो बघा. तुझा मी त्या लुकतुकेकडून हप्ता घेऊन येतो. मी काय पळून चालले का, देते ना तुझे पैसे. किती येतोय, पण हे कसलं तुम्हाला खायला दिलंय. ही भजी बघ, ही भजी आहेत का. अरे रात्रीची भजी आता तेलात तळून मला दिल्यात तू खायला. आणि ही जिलबी बाया 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 बाया, कसली घाण होती. हे चिवडा आहे वय तुझा. अरे कसलं हे काय काय खायला घातलं. पण इथं मला भूक लागली होती म्हणून भुकाच्या तडाख्यात मी खाल्लं. म्हणून काय एवढं पैसे मागायचं का. ओ आजी, आता तुमच्या समोरच की काढली भजी. हा काय चाललंय काय. हा हो चिंचुके साहेब, अहो ही बाय सकाळ खाती.
2 प्लेट भजी, 2 प्लेट जिलेबी, फरसाण हे सगळं खाल्लंय आणि आता पैसे मागितलं की लागली की बघा रडायला की. बंट्याची मम्मी अहो कुठं लपताय? इकडे बघा इकडे. हा अहो तिकडे अख्खं गाव शोधतोय तुम्हाला आणि तुम्ही इथं भजी आणत बसलाय वे. ए चिंचुके मला नाही यायचं, मी नाही येणार. झपाट. चला. नाही. अहो साहेबांची ऑर्डर आहे, गोडी गुलाबी ना आल्या तर घेऊन या, नाहीतर पिंजऱ्यात टाकून आणा म्हणलेत. अंगाशी न्याय अशीच घेऊन जावा पिंजऱ्यात. ए पण पैसे दिल्याशिवाय जायचं नाही बरं का, नाहीतर लावतो बघ तुला भांडी घासायला आता इथं. अरे माकड्या, अरे तुझ्यामुळेच घावले मी. आता तर ना तुला एक पैसा बी देणार नाही. बस बोंबलत. बघतो की कशी देत नाही ती. ए आणणार जाऊन भांडी आणि लावतो हिला बघा कशी घासायला. कशी पैसे देत नाही तीच बघतो. हो काका थांबा, मी देतो. किती झाले? अहो 245 रुपयाचं खाल्लं हिने. कसं बंट्याकडून वसूल करायचं ना ती मी करतो. हे घ्या. वाह क्या बात है साहेब. त्या फाईलचं तयार करून करायचंय काय? रॉकेट, ही लय महत्वाची गोष्ट आहे. ही फाईल कलेक्टर मॅडमच्या टेबलवर जाणार आहे. त्या फाईलचा जो विषय आहे ना ते उरकून टाका, म्हणजे मला परत गावात येता येईल. नाही रॉकेट, यो अनुभव आहे अनुभव. काय अनुभव? एवढ्या हलक्यात नाही फोडणार मी तो. मग त्याची कलेक्टर व्हायची वाट बघायची का? वाट तर बघायच लागणार आहे. अरे पण तवाच खरी मजा येणार आहे. चांगलं असतं सकाळी बायकोचा आशीर्वाद घ्यावा. मी तर पहिले 2 महिने लोटांगण घालायचो, नंतर वाकून नमस्काराला सुरुवात केली. काय हो, काय पण काय? तुम्ही दोघं पण बाहेर निघालात का? हो ताई. अहो बापूने आज जेवायला बोलवलं ना, तिकडेच निघालो तो. बर. अहो मी भात टाकते, मग आपण निघूयात. काय 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 झालं? अगं काय नाही, आम्ही दोघं डॉक्टरांकडे निघालो होतो. बाकीचं सगळं काम आवरलंय, फक्त सरकारांसाठी भात लावायचा होता. ताई मम्मी लावते की भात, त्यात काय एवढं? पण त्यांना गरम गरम भात लागतो. वहिनी नका काळजी करू, आजपर्यंत घराची काळजी घेतली तुम्ही, आता वाच की. थोडं तब्येतीकडे लक्ष द्या. काय दादा? बरोबर बोललास बघ या ठिकाणी. बरं सर, डॉक्टर काय म्हणतायत आता? हा म्हणतायत प्रगती आहे. हा ओके, प्रगती आहे म्हणजे लवकरच पाळणं ऑर्डर करायला लागणार. हा पाळणं ऑर्डर करावाच लागणार आहे, पण अपर्णासाठी. हे बरं आहे वहिनी तुमचं. आधी तुम्ही फक्त मला बोलायचा आणि मी लाजायचो. आता दुसरंच कोणतरी नसतंय वाटतं. आहो आपण निघूयात. चल अर्जुन, आपण मस्त काढली रांगोळी आहे ना. चला. रुको, इधर ही रुकने का, अंदर आने का नहीं. हो दीपेडॉन, आता काय झालं? अहो दाजी, वो वॉर नहीं काय अभी. मम्मी, ए मम्मी बाहेर ये. आले दिप्या. आलात का तुम्ही? मम्मी आता हे कशाला?
या आतमध्ये. घरी सगळं नीट आहे का ग? राग गेला का त्यांचा? हो बापू, तुम्ही काय काळजी करू नका. तसं नाही अर्जुन, आता खरं आपल्याला तुझ्या मदतीची गरज आहे बघ. तिला जरा अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे, बाकी काय नाही. आता तू या घरी नाहीस ना, एवढं ध्यानात ठेव बघ. अगं नशिबानं लई चांगला नवरा मिळालाय तुला, त्याच्यामुळे घरातलं सगळं सांभाळून सगळी कामं करून मग अभ्यास कर. हो बापू, तिचा आत्ता अभ्यास महत्वाचा आहे, बाकी सगळं होत राहतो. बघा अजून काय पाहिजे बापू तुम्हाला? एवढंच कर, अजून काय नको. मम्मी तू नको काळजी करू. बरं चल तर बाहेर जाऊया, सगळ्यांना लई भूक लागल्या. चल. चला चला लवकर जेवून घेऊया, बेकार भूक लागल्या. कशानं रे? अहो काय बापू, एवढी रील केल्या काय चेष्टा वाटली होय तुम्हाला? होय हो, तुम्ही पण बसा की जेवायला. मामी, सगळी जण एकत्रच बसू जेवायला. अहो नाही नाही, आम्ही नंतर बसतो की. काय नंतर बिंतर काय नाही, ती भांडी सगळी घेऊन या आणि सगळी जण एकत्र बसा. या बया, आता जावयासमोर कसं जेवायला बसायचं आम्ही? अक्का, जणू काय जावयासमोर कधी चहा प्यालाच नाही तुम्ही. हा मामी, सगळी जण एकत्र बसू जेवायला. अहो घरातली सगळी जण एकत्र जेवायला बसली ना, 2 घास जास्त जाते आणि अंगाला पण लागतं. बसा बसा बसा, चला. बर बर, चल सुषमे आणू जेवायला. बापू बस.